सूर उडवला आणि पायाखाली रगडून ठेवला वर्ण आल्याबरोबर. म्हणजे आपण डोळ्याची पापणी न लावता म्हणला ही सगळा ब्रह्मांड चालून टाकेल. साप गाल्यामध्ये घालतो म्हणला आणि हा राहतो कुठं तर स्मशान भूमीमध्ये. त्यांनी योग माया पाठवली आणि त्या शक्तीला अडवली आणि तिला एकीकडे पाडली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पार्वते पते हर हर महादेव. सीताकांता स्मरण जय जय राम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारे गजशा जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्याचे. काय जो सद्गुरु ब्रह्मानंद काय अपर्णा हृदय मिलिंद म्हणजे भगवंत काय स्मरारी म्हणजे मदनाचा पुतळा असा भगवंत त्याच्या चरणावर नमन करू. आता स्कंद पुराणी सुत शौनकाधिका प्रति सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तले. स्कंद पुराणामध्ये सूत शौनकाधिकांना सांगतात काय त्रेतायुगामध्ये एक अद्भुत कथा घडली काय तिचं वर्णन करतो. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जरे बोलाविले. दक्ष प्रजापती दक्ष राजा यांनी एक आरंभ्य महासत्र म्हणजे यज्ञ बनवला. त्या निंदोनी सर्व स्वामींना सर्वांनाच आमंत्रण दिलं, सर्वांना बोलवले. जगदात्मा सदाशिव दयासी वंदिती पद्मज रमाधव अन्माये आणि वासव स्तविती जासी सर्वदा. जगदात्मा सदाशिव काय जयाला सर्व लोक सगळे देवलोक वंदन करतात. रमाधव राम विष्णू हे ज्याला मानतात काय त्या सविता जासी सर्वदा असा भगवंत सदाशिव. शिव महिमा नेनोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदिती नरमुंड माला पवित्र बहुत गला घालिती कैसा हा. काय शिव महिमा नेनून म्हणजे त्याचा अद्भुत महिमा आहे हे माहिती असून दिवस निशी दक्ष निंदिती दक्ष त्याचा निंदा करीत होता दिवस रात्री. हा म्हणलं नरमुंडा म्हणजे नरांच्या माला हा अपवित्र बहुत आहे. म्हणजे गळ्यामध्ये नरांच्या माला म्हणजे माणसांच्या डोक्यांची माला का घालतो. करी ओले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरक पाल घेऊन वसे स्मशानी सर्वदा. आणि ओले म्हणजे गजचर्म वाघाचं चर्म ओला असलेलं घालतो म्हणला नेसतो आणि ह्याला दुर्गंधी कशी येत नाही वास कसा येत नव्हता. आणि हा भिक्षा मागाय नरक पाल घेऊन म्हणजे सगळ्यांना घेऊन हा घेऊन भिक्षा मागा हिंडतो सगळीकडं काय. आणि हा राहतो कुठं तर स्मशानामध्ये. चिंता भस्म अंगी चर्चिले विकार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट चितुके अंगीकारिले सर्व पाळे भूतांचे. चिंतामणी चित्ताभस्म हा अंगी लावतो. विकार म्हणजे सर्प हा याच्या गळ्यामध्ये नेहमी सर्व अंगाला सर्प असतात, सर्प अंगावर असतात. भ्रष्ट चितुके अंगीकारले जेवढे भ्रष्ट आहेत लोक काय तेवढ्यांनाच त्यांनी अंगीकारलाय म्हणजे आपलंसं केलंय. आणि सर्वांचं पाळ आणि ह्याच्या वावटाले कोण म्हणजे गोल बसलेले कोण ह्याच्या जवळ तर भूत सगळी. निंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिदले अभिस्थान तेने दुखे क्षोभला. आता शिवा निंदा करण्यासाठी एकदा तो म्हणजे शिवाला हे सांगण्यासाठी का तो असा आहे तसा आहे काय त्याच्यासाठी तो कैलासाला गेला. पण शंकराने त्याला काय स्थान दिला नाही. ती रचणारीच तीच ना अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी होती ती. जेवढे ब्रह्मांड रचले होते तेवढे हिनेच रचले होते. आणि तिचा अपमान बघून सगळे देव भियाले. म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड झालेलं निमिषांत अपमान देखोनी उमा तेच
क्रोधे संतप्त झाले. आता म्हणते दक्ष भुलला यथार्थ, म्हणजे दक्षाची भूल झालेली आहे, तो भुलला हिला. काय आता हे काय केलं, हे एका 1 मिनिट न लावता, निमिष म्हणजे आपण डोळ्याची पापणी न लावता म्हणला ही सगळा ब्रह्मांड चालून टाकेन. आणि अपमान देखून उमा ते क्रोधात भरले, म्हणजे राग आला तिला, तिचा अपमान झाला ना तिथं. मिला ब्रह्मांड गोल शक्रादी देव कापती. काय अंकात झाला, तिथं मोठा आरडाओरडा झाला. 3 लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये सगळा अहंकार प्रलय माजला. आणि दुर्मिला ब्रह्मांड गोल, म्हणजे हा जो गोल आहे ब्रह्मांडाचा गोल, तो सगळा दुमदुमला. शक्रादी देव म्हणजे इंद्र सारखे इंद्र बिंद्र सगळे कापायला लागले. एक मूळ मात्र भये विसर्जित धोत्रे गळाली नेनती क्षिती कुकुट रूपे रोहिणी पती. पलचा झाला तेजवा. आता काहींनी लघवी केली, काही लघवी करायला पण त्यांना धोत्रच त्यांची होती ती रस्त्याने पडायला लागली. एकाने काय केलं, लगेच रूप बदलला आणि कोंबड्याचा रूप घेतला आणि तो पळायला लागला. की हो निया शिखी पळता झाला एकाएकी यम आपुले स्वरूप झाकी बकवेशे घेऊनिया. शिखाने म्हणजे अग्नींनी रूप लगेच मोराचा घेतला. काय आणि तो तिथून पळता झाला एक. आणि यमाने काय केलं, आपला स्वरूप लुकवला आणि बकऱ्याचा वेश बकवेश घेतला आणि घेऊनिया निघाला. म्हणजे बगला असतो ना, तो वेश घेतला. उसळले वीरभद्रे पायातली रगडले मग उमा धवाशी ते वेले देव पातले चौकडून. काय दक्षिण शिराने गगनामध्ये त्याचा सूर उडवला आणि पायाखाली रगडून ठेवला वर्ण आल्याबरोबर. आणि मग उमा धवाशी म्हणजे शंकराजवळ सगळे देव मिळून काय बोलते, सकल सुरा सहित कमळासन करी उमा वल्लभाचे स्तवन म्हणे ऋषभ ध्वजा कृपा करून दक्षालागी उठवी. आता सगळे देव काय ब्रह्मदेव वगैरे सर्व देव त्यांचे स्तवन करते शंकराचे, किंवा काहीतरी पण कृपा कर आणि दक्षाला उठव. मग भगवंताने हरिहर विष्णू आणि शंकराने काय केलं, महिषेशीर सत्वर म्हणजे बोकडाचं, काय बोकड असतो ना, बकऱ्याचा शिर आणला आणि त्याला लावला. पारवन शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महाश्मशान भूतगण स्वभवती. आता हा ओले चर्म नेसतो म्हणजे चामडा बागाचा ओला नेसतो. काय शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण, काय म्हणजे व्याघ्र चर्म नेसतो आणि साप गाल्यामध्ये घालतो म्हणला. आणि हा राहतो कुठं, तर स्मशान भूमीमध्ये. आणि ह्याचं संगती कोण, तर भूतगण. तरी विष्णू विलासी सगुण त्याशी वरी तू एक वचन तू ऐक वचन तुझं योग्य पंचवदन वर नोये सर्वता. तरी म्हणजे तू काय कर, विष्णूला वर, तो चांगला आहे, काय असं मी तुला सांगतोय. तुझं योग्य हा श्रीशंकर म्हणला, तुझं पंचवदन हा तुला योग्य नाही. ऐकता क्षोभले जगत माता म्हणे शिव निंदका होय पारता वदन न दाखवी मागुता परम खरा दोषिया. अशा ऐकल्याबरोबर तिला राग आला आणि ती काय म्हणते, शिवनिंदका शंकराची निंदा करतोस का, ना म्हणजे चालायला वदन तुझं म्हणजे तोंड तुझं परत मला दाखवू नको, तू खडा आहेस. रंजना निवारी योनी शक्ती हे. आता शक्र म्हणजे इंद्र भयभीत झाला आणि तो देवाची हे करायला आपल्या शंकराची स्तवन करायला लागला. इंद्रा मानस रंजना म्हणजे श्रीहरी आमचं आता रक्षण कर. हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशा अवतारा चरित्र चालका मधु मूर मरा नरकांतका निर्वारी प्रलय शक्ती हे. आता ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशा अवतार घेणारा चरित्र लीला दाखवणारा असा मधुमर विष्णू तू आमचा रक्षण कर. वैकुंठ होऊ नये योग माया हरीने धाडिली लवलाया तेने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाडली. आता वैकुंठला विष्णू तिथं होता वैकुंठामध्ये, त्याने योग माया पाठवली आणि त्या शक्तीला अडवली आणि तिला एकीकडे पाडली. निघून गेला प्राण दुदंबी वाजवी शची रमण पुष्य वर्षती सुरगण
कर जोडणी तेजवा म्हणा पुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पार्वती पते हर महादेव सीताकांता स्मरण जय जय राम